राज्यसभेसंदर्भात दोन्ही आघाड्यांचं वेट अँड वॉच असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे। अर्ज दाखल करण्यास फक्त 1 दिवस बाकी आहे, तरी सुद्धा उमेदवारांची नावांची यादी प्रलंबितच आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या भूमिकेवर भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता आहे। पवार उमेदवार नसल्यास भाजपचे 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार राज्यसभा लढेल, अशी सूत्रांची माहिती आहे। अर्ज भरण्यासाठी आता फक्त 1 दिवस बाकी आहे, तरी सुद्धा दोन्ही आघाड्यांमध्ये ठोस निर्णय किंवा उमेदवारांची नावं समोर आलेली नाहीत। जर शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभा लढवणार नसतील तर भाजप 4 ऐवजी 5 उमेदवार देईल, अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय काय होतो त्या पार्श्वभूमीवरती महायुतीचा निर्णय अवलंबून आहे, असं सध्याचं चित्र दिसतंय। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आपण जर विचार केला तर आता फक्त 1 दिवस बाकी आहे अर्ज भरण्यासाठी, तरी सुद्धा कोणाकडूनही नावांची निश्चिती का होत नाहीये? एकमेकांवरती अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय का महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये? नक्कीच हे स्पष्टपणे सध्याला दिसतं आहे। जर का शिवसेना आणि काँग्रेसच्या जर का जागा पाहिला तर त्या आपल्याला 36 पर्यंत त्यांची संख्या जाताना दिसत आहे आणि त्या अनुषंगानं पाहायचं तर दोघांचाही प्रमुख दावा आपल्याला पाहायला मिळतो। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं एकूण शरद पवार यांच्या साठी मागणी ही आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। तशी इच्छा देखील त्यांच्याकडनं बोलून दाखवली गेलेली आहे। काल देखील आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, हे उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतल्याचं प्रामुख्यानं दिसतं आहे आणि त्या अनुषंगानं कुठेतरी शरद पवार यांच्या देखील नावाची चर्चा आहे। मात्र दुसरा डाव जर का भाजपचा बघायचा तर शरद पवार जर का उमेदवार नसतील तर कुठेतरी भाजपकडनं देखील भाजपची ही खेळी आपण गेल्या 2 निवडणुकांपासून अभिषेक पाहतोय राज्यसभा आणि विधान परिषदेच्या। जर शरद पवार उमेदवार नसतील महाविकास आघाडीचे तर भाजप 5वा उमेदवार देणारच, हे आता जवळपास निश्चित झालंय का? सध्या बघायचं तर तशा प्रकारची चर्चा जी आहे ती सध्याला आपल्याला राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे। प्रामुख्यानं जर का शरद पवार हे जर का महाविकास आघाडीकडनं उमेदवार नसतील तर 5वा जो उमेदवार आहे तो देखील भाजपकडनं दिला जाऊ शकतो। प्रामुख्यानं तशा प्रकारची गणित मांडण्याचा प्रयत्न देखील ही भाजप करताना दिसते आहे। 4 उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येतील त्या अनुषंगानं भाजपची असेल ही पूर्ण तयारी आपल्याला झालेली स्पष्ट पाहायला मिळते आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे प्रत्येकी 1 उमेदवार हे निश्चित आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं जर का आपण गणित पाहायचं शरद पवार नसतील तर 10 जागा ज्या आहेत त्या आपल्याला तशाच कमी होताना पाहायला मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले जे आमदार आहेत त्यांच्याकडनं देखील साशंकता मतांसंदर्भात येऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि काँग्रेस यांची मतं जर का फुटलीत ही 36 मतं आपल्याला पाहायला मिळतात। एक जरी मत फुटलं कुठं तर एकूणच जागा जी आहे ती पडण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं कुठेतरी प्रयत्न हा भाजपचा देखील दिसतोय आणि त्यामुळेच हा वेट अँड वॉचची सध्याला भूमिका आपल्याला प्रकर्षानं दिसत आहे। एकूण महाविकास आघाडीकडनं उमेदवार जर निश्चित झाला आणि ते शरद पवार नसतील तर कशा पद्धतीनं भाजप ही भूमिका घेत आहे हे बघणं देखील पुढे महत्त्वाचं असेल। निश्चित, त्यामुळे जर शरद पवार उमेदवार नसतील महाविकास आघाडीचे तर राज्यसभाच्या निवडणुका या नेहमीप्रमाणेच इंटरेस्टिंग असतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार आज निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल। अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील।
ते हायकमांड आमचे ठरवतील. ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस अंतिम निर्णय होईल. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कोणत्याही क्षणी यादी जाहीर केली जाणार आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारी दिली जाणार आहे. विनोद तावडे, रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. सोबतच धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर अशी नावं सुद्धा चर्चेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 24 नावांची यादी केंद्रीय पक्षश्रेष्ठींना सुपूर्द केली होती. दरम्यान भाजपकडून 4 अर्ज जरी भरले जाणार असले तरी 5 नामनिर्देशन पत्र तयार ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 5 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 16 मार्चला मतदान होणार आहे. आणि बदलापूर स्त्री बीच प्रकरणात नाशिकमधील मालती IVF सेंटरचा संचालक डॉक्टर अमोल पाटीलला